जीवन में सदा गुरु का साथ हो, उनकी ही कृपा से भव तरे, उनके ही चरण में ले ले हम शरण। जरा सामने तो आओ चलिए, छुप छुप चलने में क्या राज है, क्यों छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। जरा सामने तो आओ चलिए, छुप छुप चलने में क्या राज है, क्यों छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। जरा सामने तो आओ चलिए, हम तुम्हें चाहे तुम नहीं चाहो, ऐसा कभी ना हो सकता। पिता तुम्हें बालक से बिछड़ के सुख से कभी ना सो सकता। हमें डरने की जग में क्या बात है, जब हाथ में तिहार मेरी राज है, क्यों छुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। जरा सामने तो आओ चलिए, सबकी आँखों का तारा, मन ही मन क्यों जले राधिका, मोहन तो है सबका प्यारा। वृंदावन का सिंदूर सबकी आँखों का तारा।
घर होते. त्या घरातच शाळा भरत असे. शेतीतली लहान लहान मुले ज्ञानार्जनासाठी शाळेत येत असत. माधवराव देशपांडे नावाचे तरुण तेथे मास्तर होते. ते खूप उत्साही आणि चेष्टेखोर आणि अत्यंत ज्ञानी होते. त्यांचं शिकवणं सर्वांना आवडत असे. मशिदीत एक फकीर आला आहे, त्याला साई म्हणतात, एवढी माहिती त्याला होती. तो त्या साईला न्याहाळीत होता. त्याच्या मनात फकीराविषयी अनुकूल व प्रतिकूल कसलेही विचार नव्हते. एका अर्थाने त्याचे मन तटस्थ होते. पण दोघांची दृष्टादृष्ट होऊ लागली. साई भिक्षेसाठी बाहेर पडत. भिक्षेहून परत येत तेव्हाही त्यांची नजरभेट होत असे. त्यावेळी ते छान हसत. मग माधव मास्तरही हसत असत. एक दोनदा साई खिडकीपाशी किंवा दरवाजात उभे राहून आत काय शिकवणे चालू आहे याचा कानोसा घेत आणि मग तेथून निघून बाहेर जात असत. माधवराव अलीकडे जाणू लागले आहेत की साई आपल्याला त्याच्याकडे खेचत आहेत किंवा त्यांच्यात असे काही आकर्षण आहे की ज्यामुळे आपण त्यांच्याकडे खेचले जात आहोत. एकदा साईंनी मोठी गंमत केली. माधवराव शिकवण्यात तल्लीन झाले होते. कविता शिकवत होते. कसली तरी निसर्ग कविता होती आणि मध्ये मध्ये सुरेलपणे ओवी गात त्यांचा अर्थ मोठ्या रसाळपणे कथन करीत होते. त्याच वेळी त्यांच्या कानावर एक हाक पडली. श्याम, ए श्याम. माधव मास्तरने बाहेर पाहिले. साई हसतमुखाने उभे होते. साई, कोण पाहिजे? श्याम. श्याम चक्रावून त्याने प्रश्न केला. हो श्याम, माझा श्याम. तुझा श्याम? इथे श्याम नावाचा कोणी विद्यार्थी नाही. तू नाव विसरलास तर नाहीस ना? इथे राम नावाचा विद्यार्थी आहे, श्याम नाही. मास्तरा, एक प्रश्न विचारू. हातातल्या भिक्षेचे भांडे दुसऱ्या हातात झेलत साईंनी विचारले. विचार की. श्याम म्हणजे कोण रे? कुणाचे नाव बरं श्याम? सांगतोस? ठाऊक आहे? आहे की. श्याम म्हणजे कृष्ण. बरोबर. तुझं नाव सांग आता. माझं नाव माधव. बर, आता सांग, माधव म्हणजे कोण? माधव म्हणजेही कृष्णच. हा, तेच म्हणतोय मी. काय? चक्रावून त्याने प्रश्न केला की साई आपले फिरकी तर घेतोय की काय? अरे, श्याम म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे माधव आणि माधव म्हणजे श्याम. बरोबर. माधव म्हणजे श्याम, श्याम म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे आणि मग माधव म्हणजे श्याम. मग तू माझा कोण रे? मीच श्याम. बर, तू झालास आता माझा श्याम. असे म्हणत मोठ्याने हसून ते पुढे म्हणाले. श्यामा, तुला एक साधी गोष्ट समजायला एवढा वेळ लागला? श्यामा गोंधळला. तेच, त्याच्यामुळे उशीर झाला. तुला स्वतःला जर एवढा वेळ लागत असेल तर तुझ्या विद्यार्थ्यांना किती वेळ लागत असेल बरे? बरं, मी गंमत केली रे तुझी. येतो मी हा श्याम. एक सांगतो, ध्यान देऊन ऐक. सांग. अरे, माझ्या मशिदीत लांबून लांबून लोक येतात. तू तर द्वारकामाईच्या अगदी जवळ आहेस. द्वारकामाई? अरे, मशीदमाई म्हणजेच द्वारकामाई. बरं, मग एवढ्या जवळ आहेस तर येत जा मध्ये मध्ये भेटायला. एकसारखा शिकवत राहून पोरांचा जीव का खातोस? जरा त्यांनाही मोकळं सोड. माझ्याकडे येऊन तूही मोकळा हो. हा, येतो की. बर, चालतंय बघ. मग थोडा वेळ बसून मस्त ताजेतवाने होऊन पुन्हा शाळेत जा शिकवायला. हो, नक्की येतो. बर, कुठलं गाणं शिकवत होतास रे? गाणं नव्हे, कविता. अरे तीच रे. कुठली? निसर्गावरची. अरे,
निसर्गाची कविता वर्गात 4 भिंतीच्या आत शिकवतोस रे? मग अरे, ज्याचं त्याचं शिक्षण ज्या त्या ठिकाणी घेऊन जाऊन घेतलेलंच बरं. पावसाचं गाणं पावसात जाऊन भिजल्याशिवाय कसं कळणार? निसर्गावरची कविताही तसंच आहे. शाळेतल्या शेणानं सारवलेल्या जमिनीवर हिरव्यागार तृणांचा आणि झऱ्यांचा अनुभव कसा काय येणार? मग अरे वेड्या, काढ मुलांना बाहेर आणि जा निसर्गात घेऊन. मग बघ, त्यांना होणारा आनंद आणि ज्ञान सुद्धा कल्पनेच्या पलीकडे घेऊ शकतात. ज्ञानाला सत्याचं अधिष्ठान पाहिजे, वास्तवाचा पाया पाहिजे. शिक्षणाची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभूतीच्या मार्गावरून घडली पाहिजे. शिक्षण निसर्गाचा धडा 4 भिंतीत शिकवणं म्हणजे आंधळ्याला चंद्र सूर्यांविषयी माहिती देणं. अनुभूती शून्य शिक्षण हे ज्ञानाला नव्हे तर पोपटपंचीला जन्म देतं आणि पोपटपंची अज्ञानाची एक परंपरा निर्माण करतो. माधव चकित झाला, तल्लीन झाला. साईबाबांचं बोलणं ऐकतच राहिला. हावऱ्यासारखा तो प्रश्न करीत राहिला. समोरचा एक फकीर असामान्य आहे याची त्याला खात्री झाली. बाबांचं बोलणं संपलं आणि ते जायला निघणार तोच माधव भारावून म्हणाला, देवा, एक विचारू? खुशाल, तू कोण आहेस? साई, काय करतोस? यादे हक. हसून साई म्हणाले, तू पाण्यावर दिवे पेटवलेस हे खरं आहे. अरे, रात्रभर लोकांनी पाहिले, तू नाही पाहिलंस? मी बघितलं. मग पण तेलावर नीट न जळणारे दिवे पाण्यावर कसे रे पेटले? श्यामा, अरे ज्याने दिवे निर्माण केले त्यानेच तेलही निर्माण केलं, त्यानेच पाणीही निर्माण केलं. मग एक रात्र जर पाण्याला आदेश दिला की आज तुला तेलाचं काम करायचं आहे तर त्याने ते करायला नको का रे? त्याने ते केलं, त्यात काय मोठंसं? निघतो आता. तू यायला विसरू नकोस ना. मशिदीत यायला सुरुवात कर. हो, येतो. आता तर यावंच लागेल मला. बाबा वाऱ्यासारखे निघून गेले. ते दिसेनासे झाले तरीही कितीतरी वेळ माधव त्या दिशेला पाहतच राहिले होते.